प्रश्न बघा. एका गावच्या निवडणुकीत 2 उमेदवारांमध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराला 70% मते मिळाली आणि 12,000 मतांच्या बहुमताने जिंकला. त्या हरलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली? आपल्याला दिलेलं आहे की 2 उमेदवारांची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये एकाला 70% मते मिळाली. आता 70% कधी मतं जे एकूण मत असतात ते किती असतात? 100% असतात. मग त्याला 70 मिळाले. 100 पैकी एकाला समजा ए आहे आणि बी आहे, एकाला 70 मिळाले, दुसऱ्याला किती मिळाली? 30. 100 पैकी एकाला जर 70 मिळाली असेल तर दुसऱ्याला 30च मिळाली. आणि 12,000च्या मताने म्हणजे जो फरक आहे त्यांचा जो 12,000 दिलेला आहे आपल्याला मतांचा, ऍक्च्युअली मध्ये त्यांचा फरक किती आहे? 70चा आणि 30 मधून 70 मधून 30 गेलं तर फरक जो आहे तो आहे 40. फरक जो आहे तो 40 आणि आपल्याला दिलेलं किती? 12,000 आहे. आपल्याला विचारलं की हरलेल्या उमेदवाराला मतं किती मिळाली. फरक आहे 40 ची किंमत जर 12,000 असेल तर विचारलेलं आहे आपल्याला की हरलेल्या उमेदवाराला किती मिळेल? 30. 40 ची किंमत जर 12,000 असेल तर 30 ची किंमत किती? 12,000 तिरपा गुणाकार गुणिले 30 भागेला आहे 40. 0 0 कट झाला. 4 1 4 4 त्रिक 12. 3,000 गुणिले 3 9,000. आन्सर ऑप्शन बी. आपल्याला दिलेलं आहे की एका उमेदवाराला 70% मते मिळाली. 70% जर त्याला मिळाली आणि दोघांचंच जर इलेक्शन असेल तर एकाला 70 मिळाले 100 पैकी तर दुसऱ्याला 30 मिळतील. आणि जो उमेदवार जिंकला तो 12,000च्या मतांनी जिंकला, बहुमताने जिंकला. म्हणजे 70 एकाला मिळाली, दुसऱ्याला 30 मिळाली, तर बहुमत किती झालं? 40च्या वर. 40 मतांनी जिंकला तो. म्हणजे आपल्याला गणितामध्ये दिलेलं आहे, आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे की तो 12,000च्या फरकाने जिंकला. तर तिरपा 40ची किंमत जर 12,000 असेल तर तिची किती तिरपा गुणाकार सॉल्व्ह करायचं. दुसरा बघा. एका शहरात पुरुष व स्त्रिया म्हणजे मेल आणि फिमेल यांचं गुणोत्तर 3:2 या प्रमाणात आहे. 3:2. पुरुषांपैकी 25% मुले आहेत आणि बाकीचे प्रौढ आहेत. जर शहरातील प्रौढ पुरुषांची संख्या 8,100 असेल तर गावची सुरुवातीची लोकसंख्या किती? आता यांचं तर काही दिलंच नाही आपल्याला, फक्त यांचं जे आहे टोटल साठी दिलेलं आहे. म्हणजे जर त्या गावात 3 पुरुष असतील तर 2 महिला, म्हणजे एकूण किती झाले? टोटल 5. पण आता अशा ह्याच्यात काय करायचं आपल्याला? हे 100 आलं पाहिजे. मग हे जर 100 आलं पाहिजे तर याला आपण 20 ने गुणलो. टोटल 100 आली पाहिजे. याला 20 ने गुणलं याला करायचं. म्हणजे जर 60 पुरुष असतील तर 40 महिला आणि एकूण 100. या रेशो दिला. याला कशाने कोणत्याही संख्येने गुणलं तरी फरक पडणार नाही. म्हणजे दोघांनी गुणावं लागेल. पण गुणले किंवा भागले काही फरक नाही पडत. हा रेशो असेल म्हणजे 3x 2x असं असते. हे झालं आपले समजा 60 पुरुष आणि 40 महिला. आता पुढे काय दिलंय? पुरुषांपैकी 25% मुले आहेत आणि बाकीचे प्रौढ आहेत. आता 60चे 25%, 60 गुणिले 25 भागिले 15, म्हणजे 15 मुले आहेत. आता 60 पैकी 15 मुले आहेत तर बाकीचे किती उरलेले? प्रौढ. 60 पैकी 15 जर मुले आहेत तर मग 45 जे आहेत ते प्रौढ आहेत. बाकीचे 60 वजा 15 45 हे आहेत प्रौढ. जर शहरातील पुरुषांची लोकसंख्या, हे जे प्रौढ आहेत यांची लोकसंख्या 8,100 दिलेली आहे आपल्याला उदाहरणार्थ. म्हणजे 45 ची किंमत 8,100 दिली आपल्याला विचारलाय. तर गावची सुरुवातीची लोकसंख्या किती? सुरुवातीला किती होते? 100. 60 पुरुष होते, 40 महिला होत्या आणि एकूण किती? 100. मग 100 ची किंमत किती? तिरपा गुणाकार 8,100 गुणिले 100 भागिले 45. 9 5 45, 9 9 81, 5 1 5, 5 20 100. 900 गुणिले 20 बरोबर 9 18 3 0 18 आला.